गणेशाय नमः। पाणी आणखी प्यायला थोडं ती येता येता बाजारची पिशवी पण ती चिठ्ठी पण आण, सकाळी लागली होती ओरडाला जोर जोरानं. एवढ्यात हुशार हा बोनस तर पटकन सगळंच घेऊन आले. मग आधीच करून ठेवला तुम्ही यादी, काय काय लागतंय काय नाही. तुम्हाला टाइम आहे का? यादी आहे का वादी एवढी मोठी असते होय? हे बघा, हे यादी आहे बघा, सगळं घेऊन या काय काय लागतंय घरात. हे जरा पिशवी सगळं बाजारा ना, काय विसरू नका. तुला सांगतो जेवढं पैसे आहे तेवढं आणतो, जेवढं लागत जेवढं आहे ना तुला पाहिजे तेवढं सगळं आणतो, पण थोडं थोडं आणतो. माझ्याकडे लागतं तेवढंच लिहिले मी, काय जास्त लिहिले जास्त पैसे नाही ते माझ्याकडे, जेवढं आहे ते तेवढे घेऊन येतो. आणतो आलंच नाही का ते पोरगा अजून? ते पण तुमच्यासारखंच म्हणलं नाही मी, ते पण गेला असेल बोंबलत. तू काय करते घरी बसून? त्याला तर निदान बघ ना, त्याला आता काय बोर्डिंगला ऐकत नाही माझं पोरग. तुम्हीच बघा, तुम्ही बापलाय का काय बघायचं ते बघा. ते बोर्डिंगला घालतो तुला, मग काय तुझं लक्ष नाही नसतं, वरडायलाच आहेस का तुम्ही? मी काय सांगत नाही, माझं कसं लक्ष नाही. बरं मी आई आहे, ते ऐकत नाही तर मी तर काय करू? तुला कळलं आहे ही तर बरं झालं निदान. एवढं तुझं लक्ष नसतं का दिवसभर कुठं बोंबलत फिरताय, क्रिकेट खेळताय, तिथं अभ्यास करून घ्यावं असते की मी ऐकतच नाही तर मी तर काय करू? किती सांगते अभ्यास कर रे बाबा. ठीक आहे, आता 4 दिवस जाऊ दे, बाजार घेऊन आले का घरी बोलतो त्याला आणि त्याला डायरेक्ट हॉस्टेलला पाठवतो. परत कुठं तर आता काय निवड लढायला जातो का? तेवढंच काम आहे का मला? दिवसा पण जातो का? येडा बिडा का मी? या लवकर. हा येतो. कुठं बापू? आम्ही आलो इकडं. काल शाळा पाणी पेल नव्हतं, इकडे नदीला आलो वरावा तिकडे रेल्वेकडे आलो 5 मिनिट आलो तुमच्यापाशी. नवरा आले बाजार बघ. बरं झालं आणलं बाजार. सगळं आणलं का मी सांगितलं ते? सगळं आणले पण थोडं कमी आहे. वो कालवा करू नको. सकाळी वरडाल ते म्हणून आणले, आता अजून परवा आणतो. आणले उपकार केला आणून. उपकार म्हणजे काय ते पोटाला लागते तेवढं आणले की. उपकारच केला तुम्ही. हा तुझ्या बापाच्या तर आणत नाही सगळं. हास आता हास जर सकाळी हसले असते ना किती समाधान वाटलं असतं मला. हा तुम्ही आणला माल म्हणून हसाले, नाही तर मग मी रडणारच की. सांगा बरं. अगं परपंच म्हणल्यानंतर असं कमी जास्त होणारच ना थोडंफार. तू एवढं पण तुझ्या लक्षात येतं प्रत्येक गोष्ट काय जणू तुझ्या बापाच्या माझं हे माझं ते माझं सगळं तुझंच आणि मी कोणाचंच नाही. हा जणू काय माझं कोणच नाही. आता कशा हसाले अशीच प्रसन्न राहत जा. तुम्ही आणल्यावर कशाला हो मी रडते? तुम्ही आणलं तर हसतच राहते. अगं घरात आडे अडचणी इकडे तू अलीकडे एवढ्या लांबून नको बोलू. बस मी काय म्हणतो, परपंच म्हणून ना आडे अडचणी पडतच असते. शेजारी तर कान लावून बसले असते सगळे. तू एवढा जोर ओरडत जाऊ नको. आपण घरात सुखी आहे ना एवढंच दिसावं. आपण हाय ना पोट भरून खातो ना टायमा भरतोय, निरोगी शरीर आहे आपलं, एकमेकाला प्रेमानं सगळं चाललंय. कशासाठी ओरडत असते एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टी? तुम्ही आणत नाही म्हणून मी ओरडते. याचं तुमच्या घरात लक्ष नसते, काय नसते. आता एक आणला तर परत तुम्ही जाणार, परत तेच करणार उद्या. तू 2 दिवसाचा शिल्लक आहे ना तोपर्यंत सांगत जा.
म्हणजे मला पण शेवटी आपण गरीब आहे, काय जागीरदार नाही. आपल्या घरी अडचणी पडत असतात आणि ग्रामीण भाग आहे, तू आली शहरात त्याच्यामुळे तुला कसं वाटतंय सगळं जाग्याला पाहिजे. तुमचं कसं दूध पाकिट पण तुम्ही जाग्यावर तिथल्या तिथं 5 मिनिटात भेटत होतं ना, इथं तसं नसतंय ना. तुला माहितीये का नाही, सकाळी 10 काढतात आपले ते संध्याकाळी असते, तसं नसतंय. थोडंसं लय चिडायचं नाही, लक्ष्मी नांदत नसते आपल्या घरात. आपण धार्मिक माणसं आहे. तुम्ही लक्ष द्या, मी चिडचिडी करत नाही. बघा बरं, मी आता हसत आले की नाही व्यवस्थित, तुम्ही आणलात की नाही सगळं मान, मग मी हसत बोलाले की नाही व्यवस्थित. मग तू आता असंच रोज हसत जा ना, संपलं तरी पण हसत जा, बरं वाटतं का? छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना आयुष्यात, दुःख संकट येतच राहत असतात ना. आणि मला वाटतंय बघा, एक वाघाला सारखं खेळत बसते, त्यामुळे वाघिणीसारखं तुझ्या सोबत वाघ उद्या फेकून दे बाहेर नेऊन. नाही खरंच टाकून दे. मला नको भीती घालू. काय तुमचं हा मग काय, त्याच्याच सारखं नादाला लागते. मी बोलतोय ते तुला बोलतंय का करताय त्याच्या नादाला लागते. एक सांगतो ऐक माझं, हे झाला मजेचा भाग. खऱ्या अर्थाने मोहरा कसं असतं, आपण सर्वसामान्य गरीब कुटुंबातले माणसं आपण काही एखाद्या वेळेस एखादा माणूस रात्रात कोण करोडपती कोण लोकपती होत नाही. आता तुझ्या वडिलांनी किती काळ सहन केलं, किती कष्ट केलं हे माहिती आहे ना तुला, त्याची जाणीव आहे ना. मग तुझ्या आईने कसं सहन केलं ते, आज तर चांगले दिवस आले नाही तुम्हाला, कारण तिने सहन केलं मग आज चांगले दिवस आले. मग आता तू ते कर ना, थोडस त्याच आईची लेखा ना तू, तर तुझ्या आई वडिलांचं नाव मोठं होईल असं काय तर कर ना तू. मग पण आमचे वडील घरात लक्ष देत होते, तुमच्यासारखं फिरत नव्हते इकडे तिकडे बोंबलत. काय अगं बरोबर आहे ना, पण मी इतकं काय येडाबिडा आहे का? अगं काय होतं, आपल्या मंदिर आपल्या गावाचं नाव होत असतं. आणि ही स्वच्छता, तुला गाडगे बाबाला तर ओळखते ना, गाडगे बाबा अख्ख्या गावाची स्वच्छता करत होते, समाजसेवा करत होते. ते करायचंय का? मग सोडा तुम्ही सगळं. बरं ठीक आहे, आता जास्त नाही, पण तेवढं मला सवय आहे. माझी एवढी तर सवय आहे की मंदिरापुरतं तर मला काम करू द्यायचा, कारण ती आता गेली की एखादी सवय मोडत नाही. तू फक्त हसत राहा, हसल्यावर छान दिसतेस बघ. तू स्वतःला बघत नाहीस कधी, फक्त मीच बघतो. जा आता चहा बनवायचा, जा तू जा, आणि हसत जा, रड नको. आता झालाय तुझा सगळा बाजार व्यवस्थित. हॅलो हॅलो हॅलो, काय माणूस आहे, चहा करायला सांगते तर गेले बघा. वाटलंच मला तेवढ्या पुरतच बोलायचं. गेले परत गेले. राम राम बापू. राम राम. सदाचा काय पत्याच नाही. काय सदा येतोच म्हणतोय, मला बी सदाचा पताच नाही. व सदा कुणीकडे फिरतोय, का आहे का उडण तर पुण्यातला आला दारू फिरू जा. दारू बिरू पियत नव्हती. हा त्यानं ते देवळ झाडाचं काम घेतलंय, गुत्ती गावकी आले काय वाटाले. अरे तिच्या आईला बरा धंदा उघडला की होते ना. पण बायकोला कळत नाही. अरे बायको सारखी ठसफोस 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 करते त्याला. भांडण नसावी राव घरात. आता आपल्याला एक दिवशी जावं लागतं मिठवाला बापू. त्याचं तसं नाही, टिकार घेऊन जाऊ. कोणला मारतो काय मग आपल्या सध्याच चुकत असेल. हा हा हा, सध्याला तसं टिकार घेऊन काय समजावून सांगू घे. बर 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 हा? बघू सांगू तुमच्या ना, जिबीला समजावून. यश आलं तर आलं सांगून बघू. भांडण होणं एखाद्याचा परपंच मोडून नये बापू. नाही तुमच्या जिबीला यश येतंय, हा. सांगू समजावून. हा करू करू तेवढं हा करू, पण जरा लईच व्हायला हो. व्हायला लागले, तकारी नाद लागल्यावर दिसा लागलाय. हा तेव्हा तिथलं देवळं झाडाचे ही देवपूजा करायची, पुन्हा घरी याचा जेवण करायचा. आयची शेरड इकडे बापू माझी. तुमची दिसली का? हा तुमची लांबलं दिसत नाही हो मला. आता काय करावं, उठून बघू आहे मग. बघा बाबा. आयते बापू. माहिती का? हा आयते मोहन जाऊन बघतो. हा आपल्या दोघांच्या आणतो बसा येतं. हा बा जरा आल्यावर दिसाले. कोणच्या आणल्या? हा तुमची नाही हो, आज विसरली घरी. बरं तिकडे गेलते तिकडे लांब जाणार.
तुझ्या आईला मी तिने बरं केलं ना. आला बघ नमुना. आला नाही या हिरवा लय उशीर लावला हो. तुम्हाला विचारणारच कोण नाही. आता काय येणार दिवस नाट्यावर आला. होय बापू शेती वाजवत आलं बायकोने हे 15 तुकडा दिला वाटतं आज. नाही ठीक आहे शेती वाजवत आलं गाणी म्हणत. राम राम जोडे. राम राम. म्हणजे मी काय तुम्हाला आनंदी असलेलं बरं वाटत नाही मला. आहे पण रोज भाकराचे 15 आज भाकर आज आहे, लय काय बेत नाही. झाला आणि बाजार दिलाय मग घरी नेऊन आज. कवा मग आज बाजार दिल्यामुळे हे खुश आहे. मग याव काय संध्याकाळी हे माझी आई बसा तुम्ही इथंच बाराव. चहा बी प्याला हो बाजारात तुमची जेवायला घर जा, माहिती काय कशाला आम्ही? पावसा पाण्याचं कसलं वनवास आहे आमचं. अरे रामा रामा पाहुणे रावळा असावं कशाला पाहुणे राव. कशाला असावं दोस्त कंपनी. पाहुणं झालं तुमचं पण आता तुम्हाला काय घरदार नाही ते एका दिवशी आम्हालाही बोलवू जावं की. मग या म्हणलं काय आम्ही, तुम्ही बी या सोमवारी. जरा खुश दिसलो का त्याच्या आईला माझ्यावर म्हणजे सारखं नाही, माझ्या पदरात तुम्हाला वर सांगतो एकादशी दिवशी नेमकं या. म्हणजे बापू, उपासा दिवशी एकादशी दिवशी काय खाया प्यायला मिळतंय. खायचा होय. बेत होय. खाणारा माणूस तेव्हा आहे. ती जुनी म्हण नाही का तशी शिवरात्रीच्या घरी एकादशी तू बी उपाशी आणि मी बी उपाशी. हा? असं आहे मग आईला तुमचा न्याय चांगला आहे, एकादशीला या. काय करता आता तू हो हा बोला की. मंगळवारी ये होय एक कोंबडी बिंबडी कापतो बापू तो या दोघं जण हा, असं काय तर मोद्याच हा, बोला या, की. खाऊ दे. बर वाटा पाण्याचं काय तर मग उपाशी राहा एक दिवस त्याच्या आहे, विश्वासावर. आज एकदम घरात लय समाधान वाटलं बाप. हा. हा. बाजार भरून दिला महिन्याचा एकदम मारा मारणार एक जाऊ गोष्ट आहे आता आता. ना, भाऊ कसा बाजार हसायला लागले कॉ 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 करायला लागले. गॅस नव्हता लागा तिची चुलीवर बायको चूल पिटवून पिटवून फुकून फुकून मेली सगळ्या धोरण डोळं गच्च आता कधी जाऊ नाही गॅसची ही. नाही आणला की त्याने त्या दिवशी बघितला की पुन्हा म्हणलं नाही का तुम्हाला आणलाय आपण बी त्या दिवशी. ही कसली आमची बहीण राव का असं काय तुम्हाला करावा गॅस नाही कुठे ही नाही ती नाही काढा डबा नाही हा? नाही, आणला की त्या दिवशी गॅस पावसाळ्याचा गॅस लागतो हा. नाही त्या दिवशी तुम्ही आला आणि गॅस संपला होता. हा, बायकोनं बापू चहा केला हं, चूल पेटता गाड्यावरती ना अख्खा डबा गाडीला हं. चूल पेटवण्यात नाही पाऊस पडलेला जळण ओलं झालं हं. आणि तिला चूल पेटलं आणि पोरगी शिटीतली. नाही, आणलं की आता त्या आणलंय तुम्ही बघितलं नाही त्या दिवशी. आता मी शिकवतो आता तिला सांगतो चार काढून घे पिटू पॅन्ट काढून घे म्हणता का पॅन्टीसाठीच पेटवे म्हणता. नाही नाही पॅन्ट काढून घे. हो. नाही त्या दिवशी आणला गॅस आणून दिला की. आणून दिला आणला आणला आता गॅस आणून द्यायचा असा हो अजून जोडाचा आहे हो. जोडाचा आहे हा, सवडच मिळेल ना त्याला. नाही. नाही सकाळी जेवायला- आल्यावर काय आपल्याला काय लय कळत नाही त्याचं. हं, हं. आल्यावर जोडेल किती ते. नाही तर सकाळी वळाल तो घराकडे हं. पण ही दिसला नाही आणि बायको अशी लाल भडक झाली रागानं. हायच रागीटन बहीण मग आमची मला आपल्यावर उकड निघाला बघ माघारी रागीट फिरलं आहे, मला. इष्ट्याला जरा बहिणीला धरून अशी ताकद आहे तिच्यापाशी हे माझं खरं आहे. म्हणून मी मला काय सण झाला नाही की माझ्यावर उकड काढे म्हणून मी लगेच माघारी फिरलो. सदा दिसणार तिथं आणि पुन्हा शेळ्या सोल्या टाइम झाला चालू तुम्ही बी नाव शिरडे बी नाही तुम्ही बी नाव आयला म्हणून मला ताईला विचारलं बापू अहो ह्यांची भांडणं मिटूता कटाळ्याला पुरं हाल शेजार धरा मा मेवणा हाय बहीण आहे म्हणून नात्याने मिठवारला आहे मिठवायला जातो तर ही झांबरं तुमरीला येते ती सारखी. काय नाही, आता काय साबवता आम्ही सण काय करतो मी काय बोलतो काय असं कुठे होत असतं काय राव या कातान टाळी वाजत असते काय. बापू पाऊस बी जाम झालाय बा. पाऊस झालाय बरं अरे हिरवळ बी कुठली चांगली ना. आबा पाऊस झालाय समजा ठीक झाले हो हा. पण खातच मिळत नाही ते हो काय करावं आणि काय नाही ग असा ना असा ऊस हे झालाय खात घालावा म्हणतो बांधून घ्यावा म्हणतोय पण काय खातच मिळत ना हो. काय बापू खातात लय आवड झाले रा आमचं पोरग तालुक्याला जाऊन आलो तिथं पण मिळाला नाही. हा तिथं काय लय आवड आहे. कशाला स्वतः हाय का तुझ्या ओळखीचं ऊसाला दुकान खात पाहिजे हो. रासायनिक खत. हे आपलं दुकान असतंय ते रासायनिक खत राव जावा गोठवाडीला श्रीराम कृषी केंद्र आहे. कुठं गोठवाडी चौकातच्या जरा पुढं आलं हा. का मोहोळच्या रोडला आहे. मोहोळ गोठवाडीवर मोहोळाचे रस्ता जाते का हा 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 त्या मोहोळ रोडवरच गोठवाडीपासून एक अर्धा किलोमीटर अंतरावर आहे हा. श्रीराम कृषी केंद्र म्हणून खांडेकरची पोर आहे ती. मग ते आपला राजाभाऊ आपलं दोस्त आहे राजाभाऊ. हा त्यांचीच पोर आहे ती. त्यांच्यात हाय राजाभाऊच्या पोरं खातं दुकान टाकलं बा. लय मोठं दुकान आहे. जावा तुम्ही सगळे बापू, खाता मग येते. खात मिळला तर आपल्याला. खाल्ल्याकडे तोंड करून हाय ती नाही काय नाही नाही, आपलं इकडे वरचं तोंड करून आहे माझे दुकान. राजाभाऊचं आहे का दुकान. बरं सल्ला बरा दिला हो बाबा लय बरं खाता झालं. आहे, लागेल तेवढा खाता तुम्ही. अहो मग काय त्याला दिवस फोन आता करून नाही. सांगा
सांगतो की मी तुम्ही जावा नाहीतर तुम्ही डायरेक्ट जावा माझं नाव सांगा देते तुम्हाला का आपल्या दोस्ताची पोरं राहिले जगत दोस्त आपला राजा भाऊ ना हाय 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 वारलं राव पण वारल्यापासून नाही मी जरा जास्त जात नसतो घरी नाही आता ते मरणाला काय हात लावतोय बरं झालं राव सांगितलं बापू लागेल चांगलं झालं नाहीतर आम्ही लय जागी चांगल्या रेट मध्ये व्यवस्थित येते ती सगळी खाता येते तणनाशक हे सगळं मिळतं टोटल जे पाहिजे ते खात सगळ्या भेटते तुम्ही देवच भेटला बरं झालं बाबा मी टेन्शन मध्ये पोरगा आमचं काल जाऊन आलो बापू मोहळा माझी बी 30 कथा झाल्यावर मग पुण्याला पाठवू आपण जाऊ पोरं मग लय सल्ला चांगला दिला बापू डोक्यात तापच गेला आपल्या